करायचं? आई सोडा पण नाही हो खायचा घरात. मग आता काय करायचं? काय करूया? हा काय एक करू शकतो आपण. चालेल चालेल काहीतरी. हे बघा काय? यांनी भांड्यावरचे तेलाचे डाग सुद्धा जातात. तर चेहऱ्यावरचे डाग काय असते जातील. कल्पना काय डोकं काय गहाण ठेवलंस का तू? चेहरा आहे तिचा, भांडा आहे का ते? भांडता कशाला? अगं आणि पोरीचा चेहरा खराब करशील ना रगडून रगडून. हो आई, पण आप्पांना कळलं की सई होळी खेळली तर काय होईल? अगं आप्पा गोळ्या घालतील गो. आणि सध्या त्यांच्या पोटात गेली ना गोळी भांगेची. अरे हो घट्ट आहेत. ते शुद्धीवर येईपर्यंत काही काळजी करायचं कारण नाही. ताईच्या गालावरचा रंग काढण्यासाठी माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. काय रे काय काय? आपण खोड रबरनी खोडू. काहीतरीच काय. ए जिनू काहीतरी सुचवू नकोस रे. आजी पण अगं खरंच आप्पांना कळलं तर काय होईल? अगं ते आता सरळ सकाळी शुद्धीवर येतील. तोपर्यंत तू चेहरा धुवत राहा सारखा साबणाने, म्हणजे जाईल रंग. आजी जाईल ना रंग? हो हो जाईल. आई रंग जाईल ना? काय हो मला काय विचारते मला? ईश्वरा, हॅलो, काय करते? काळजी करते. अरे मी इथे असताना तुला कसलं काळजी? 50 प्रकारचे साबण, शेकडो प्रकारचे लेप सगळं लावून झालं तरी माझ्या गालावरचा रंग जात नाहीये. इट्स द कलर ऑफ माय लव्ह. असा कसा जाईल लगेच? हो, तुझ्या प्रेमाचा रंग हा आप्पांनी बघितला ना तर मग बघ तुझं काय करतील. अरे त्यांना कोण घाबरतं? सपोज ते चिडलेच, तू आहेस ना मला वाचवायला. नचिकेता रे, हसण्यावारी नेऊ नकोस. आप्पांनी हा रंग बघितला ना तर हे प्रकरण खूप महागात पडेल आपल्याला. अरे सई किती घाबरते तू? तू ते तर रिझन दिलं ना मी. नचिकेता रे, किती दिवस मी ते दातदुखीचं कारण देऊ? कधीतरी आप्पांना शंका येईलच ना. नाही ना. आणि आली तर? ओके वेल आय अग्री की हे जरा प्रॉब्लेम झाला आणि जो झाला तो माझ्यामुळे झाला. सई आता मला ना गिल्टी वाटते याच्यासाठी. अरे नाही, म्हणजे तुला वाईट वाटावं म्हणून नाही बोलले मी. आणि तसंही मला फक्त तूच नाही सगळ्यांनीच रंग लावलाय ना. पण मला पण काळजी वाटते रे. सई बट काळजी करून रंग जाणार का? नाही. मग तू एक काम कर, अप्लाय सम क्रीम रेग्युलरली, म्हणजे तो रंग जाईल आणि तुझी स्किन पण सॉफ्ट होईल. अजून गाल सॉफ्ट होतील छान मस्त. गप्प बस. अरे गाल सॉफ्ट झाले तर नाही चालणार तुला. बरं आता मी ठेवते भ्रमणध्वनी, खूप झोप येते मला. ए सई 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 थांब ना, मला नाही येतो झोप, बोल थोडा वेळ. नचिकेता अरे, एवढी रात्र झाली आणि तुला झोप येत नाही? वटवा गुळ आहेस का? कोण कोण आहे मी? काय नाही, शुभरात्री. हा मी कोणी असलो ना सई तरी तू परी आहेस, माय एंजल. सई काळ झोपली वाटत. असू दे, आपणच पुस्तक घेऊया. सई, ए सई, सई, आप्पा तुम्हाला काही हवं होतं का आप्पा? सई तू रंग खेळलीस. कोणी लावला तुझ्या गालाला रंग? आप्पा ते तुला काय वाटलं माझ्या लक्षात येणार नाही? एवढं धाडस वाढलंय तुझं? अहो नाही तू आप्पा. आपल्या म्हाताऱ्या आजोबाला फसवतेस तू. आप्पा मी असं नाही करणार. माझं ऐकून घ्या ना आप्पा. तेव्हा मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. तू या घराची शिस्त, या घराचे संस्कार सगळं विसरले. नाही आप्पा. या घरात राहायचा तुला काही एक अधिकार नाहीये. आत्ताच्या आत्ता या घरातनं
निघून जा. बघतेस काय अशी लेक निघ इथून. अगं बाई, आई, अहो आता उठू गेलं असतं दूध. आई, कसला विचार करताय तुम्ही? आई, लक्ष कुठे तुमचं? आता दूध उतू गेलं असतं. सईची काळजी वाटते ग. सईला काय झालंय? तिची एवढी काळजी वाटायला? काय नाही अप्पा, कुठे काय, सईला काहीच नाही झालेलं. मग आता या काय म्हणाल्या काळजी वाटते म्हणून? हो हो बोलले ना, बोलले. म्हणालात ना, मग सांगा ना का काळजी वाटतेय? दात दुखतोय ना तिच्या बिचारीचा, म्हणून काळजी वाटते. असं काय करताय? 2-2 मुलं वाढवली, त्यांची आजारपणं काढलीत आणि सईचा साधा दात दुखतोय तर तुम्ही एवढी काळजी करताय? अहो दातदुखीने हैराण झाली आहे बिचारी. बघवत नाहीये तिची अवस्था. हो की नाही ग कल्पना? हो ना, हा. ते दाताला रंग लागलाय म्हणून दुखते बिचारी. म्हणजे दात दुखतोय तिचा. अहो आई आहे ना ती, मुलीचं दुःख कसं बघवेल तिला, म्हणून तिची बोबडी वळली आहे. दुःखाने बोबडी वळते हे मला माहित नव्हतं. हे बघा, तुम्ही तिच्या दाताची अवाजवी काळजी करू नका. ते सगळं माझ्यावर सोपवा. मी बघतो काय करायचं ते. कळलं? हो 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 हो. आता हे काय बघणार आहेत कोणास ठाऊक. त्यात नाक खुपसायची सवयच ना. हो ना. आता ह्यांना कोण सांगणार की हे आहेत म्हणूनच काळजी आहे आम्हाला. रंग दिसायला नको ग बाई जगातच. हो 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 हरकत नाही, घरीच येऊ देत. म्हणजे कसं आहे, घरीच रुग्णाला तपासता येईल. हो चालेल, हो भेटूच आपण. ठेवतो, नमस्कार. हो, काढा तयार असेल तर आणा लवकर. आली डरकाळी. इथल्या इथे अगदी 8-10 पावलं चालून सुद्धा आत येणार नाहीत काढा प्यायला. सगळं यांच्या हातात नेऊन द्यायचं. आई, पण काढा जरा जास्तच उकळलाय. हो हो का? हो. जाऊन दे, तू गाय नेऊन ठेवू त्यांच्या समोर. बर कल्पना, रोज ना खरं तर यांना काड्याच्या ऐवजी भांगच दिली पाहिजे, म्हणजे आपण सगळे आनंदात राहू. अय्या, हो का? पण कुठे मिळते ही भांग? आणि त्या भांगेचा काढा कसा करायचा? मस्करी केली मी. अगं बाई, हो का? मला खरंच वाटलं. चल 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 काढा काढा. सुप्रभात अप्पा. सुप्रभात. सई, कशी आहेस ग? मी मस्त. जर मला आतून काढा आणून देतेस का ग? हो हो, आणून देते. हा. हा. सई, अगं ये इथे, मी देते. अगं दात दुखतोय ना तुझा? चेहरा बघ कसा झालाय बिचारीचा. दाताचं दुखणं वाईट ग बाई. मेलो असतो आपण. अशी कशी विसरलीस? काढा दे काढा दे काढा दे. काय तुमची कुजबूज काय चालली तिकडे? नाही, काढा देते अप्पा. घ्या घ्या.
अहो म्हणजे मी हिला विचारत होते की दात दुखतोय ना तुझा, दाताखाली लवंग धरतेस का? हे बघा, जास्त जर दात दुखत असेल तर मग घरगुती उपाय करत बसू नका. मी आपल्या त्या दातेला बोलावलं इकडे. कोण दाते अप्पा? माझा खूप जवळचा मित्र आहे, दिवाकर दाते. दंतशल्य तज्ञ आहे तो, आणि त्याचा मुलगा मोठा दंत वैद्य आहे. त्यालाच बोलवलंय मी सईचा दात बघायला. अरे देवा. नाही म्हणजे अहो त्याला कशाला उगीच त्रास द्यायचा? सई जाईल ना एखाद्या वैद्याकडे. हो, नाहीतर आम्ही घेऊन जातो ना तिला. काही गरज नाहीये तिला दुसरीकडे घेऊन जायची आणि पैसा खर्च करायची. आणि ओळखीचा फायदा आता नाही घ्यायचा तर मग कधी घ्यायचा? तो मुलगा इथं येईल, सईचा दात तपासेल आणि मला सांगेल तिला काय झालंय ते. तीच अडचण आहे ना. काय? अहो म्हणजे दाताच्या दुखण्यासाठी कोणी घरी बोलवतं का वैद्याला? तरणी ताठी पोर आहे आपली, आम्ही घेऊन जाऊ ना तिला. काय ग कल्पना? हो, नाहीतर आम्ही घरगुती उपाय करतो ना. पण नका बोलवू त्यांना अप्पा. अरे एखाद्या गुंडाला बोलवल्यासारखे तुम्ही काय घाबरताय सगळे? हा? तो दाते येऊन फक्त दात तपासणार आहे, उपटून काढणार नाहीये. एवढं काही नाहीये हो. हे बघा, तुम्ही उगाच वाद घालू नका माझ्याशी. वाद नाही हो, त्या दातेला उगीच हेलपाटा पडेल ना आपल्यामुळे. हे बघा, माझ्या मित्राचा मुलगा आहे तो, हक्कानं त्याला बोलवलंय. हा. येईलच तो तासाभरात. हो. किती करशील माझ्यासाठी? हा, ऑफिसला नाही का जाणार आज? आज नाही जाणार ऑफिसला. तुझं बरं आहे भाई, तू काय कंपनीचा अर्धा पार्टनर आहेस, त्यामुळे एकदम मस्त मजेत. मनाला वाटेल तेव्हा सुट्टी घ्यायची, मनाला वाटेल तेव्हा मस्त एकदम. हा, आमचं काय रोज या कामावर. हे काम आहे. मजा मजा करते. आज मी वर्क फ्रॉम होम करणार आहे, म्हणजे कसं सई सोबत दिवसभर टाइम स्पेंड करता येईल मला. दिवसभर भाई तुझा अर्धा दिवस झोपण्यातच गेला. हेच तर चुकतं ना टेक्स. म्हणजे आता ग्लास भरलाय अर्धा, आता तो अर्धा भरलाय का अर्धा रिकामा आहे. दॅट्स इज ऑन आवर पर्स्पेक्टिव्ह. हे भाई हे बघ, आपला सुट्टीचा विषय चालू होता, मध्ये ग्लास कुठून आला? युअर होपलेस डेट. ते तर आहेच. आपण म्हणजे नाही कॉफी घेऊन ये. हा भाई, अर्धी भरलेली आणू की अर्धी रिकामी आणू? आणि ग्लासातून आणू की कपातून आणू? मग मधून घेऊन ये. मग आणू की आता आणू? हॅलो, काय भेटतेस का आज? चिकेत अरे खूप मोठी गडबड झालीये. आता काय झालं? गालावरचा रंग लपवण्यासाठी दाताचं कारण दिलं, बरोबर? आता आप्पांनी वैद्याला बोलवलंय माझा दात तपासायला. हे तुमच्या आपण स्वस्थ पीसफुली बसतायत नाही का? चिकेत आता मी काय करू ते सांग मला तू. अच्छा, तो डॉक्टर आय मीन वैद्य वॉट एव्हर, त्यांनी बघितलंय तुला कधी? नाही, म्हणजे आप्पांच्या मित्राचा मुलगा आहे तो, त्याने याआधी कधी नाही पाहिलं मला. वंडरफुल. नचिकेत अरे मी काय करू, मला खरंच कळत नाहीये रे. त्याने दात तपासताना माझ्या गालावरचा रंग पाहिला तर, आणि जाऊन आप्पांना सांगितलं तर, किंवा नचिकेत अरे माझ्या दाताला काही झालेलं नाही आणि आप्पांना कळलं तर. नचिकेत मी काय करू रे, मी पकडली जाईल. नचिकेत मी काय करू, बोल ना पटकन. नाही 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 सही, दात बघून कळत नाही ना, इट्स पेनिंग ऑर नॉट, सो यू कॅन लाय. अरे पण गालावरचा रंग दिसतो ना, त्याचं काय करू ते सांग. हा, ते कलरचा प्रॉब्लेम आहे ना. हा सही, लिसन टू मी. हे बघ, काय सांगतो ते नीट ऐक, ओके? हा हा. यू गेट इट?
अरे नचिकेत, तू काय करायला सांगतोयस मला? तू भिडायत का रे जरासा? सही बघ, दिस इज द ओनली ऑप्शन. आपण दुसरं काही करू शकत नाही. अरे बापरे नचिकेत. बरं ठीक आहे. हा, ज्या घरात हिटलर आहे तिथे प्रॉब्लेम होणारच. अगं हे दचकतेस काय काकू? अगं दचकू नको तर काय करू सई? मगाचपासून तू वेड्यासारखं बडबडतेस, कसं शक्य आहे सई? नाही ग, मला नाही जमणार. सई, काय? अगं मी पकडले गेले तर? या विचारानेच मला गरगरते. बापरे. अगं काकू काकू माझ्याकडे बघ. तुला वाटतंय तसं काही होणार नाहीये, नाही पकडली जाणार तू. नाही ग, नाही सई, मला नाही जमणार. काकू मला वाटलं होतं माझी काकू हुशार आहे. आहेच म्हणजे तू हुशार. मला मदत करशील म्हणून मी इथे आले ना काकू. माझे हातपाय घालून काय बसलीयस? अगं पण सई, काकू मी सांगितलंय तेवढंच करायचं, तुला बास झालं. मग पण आई, आजी सुद्धा ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित करणार आहे. हा तुला जमणार आहे काकू. चल तू माझ्याकडे बघ. नाही नाही सई, नको तू जा. मला नाही जमणार, मला भीती वाटते सई. काकू माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आहे ना? हो. हा चल तुला जमणार आहे. सई नको ना. काकू तुला जमणार आहे. जमणार आहे. जमणार आहे हा. पण काकू जमणार जमणार. हा नको एवढं दडपण घेऊ. जमणार आहे. बरं का, तुझे वडील आणि मी एकत्रच कोकणात वाढलोय बरं का. हो ते म्हणाले होते मला. त्यामुळे आमच्या घरात जरा दातदुखी उद्भवली की लगेच तुमची आठवण होते. अर्थात संकट काळातच आपल्या माणसांची आठवण होते ना. आणि त्यातनं दातदुखी म्हणजे केवढं मोठं संकट म्हणायचं ते. आमच्या सौभाग्यवती म्हणत होत्या की कशाला उगीच त्यांना त्रास देताय घरी बोलवून. मी म्हटलं नाही, माझी ही हक्काची माणसं आहेत. माझ्याकडनं पैसे सुद्धा घेणार नाहीत, एवढा माझा आणि त्यांचा घरोबा आहे. या या. या ये सई ये. बरं का, तुमची ओळख करून देतो. हे दाते वैद्य. आणि बरं का दाते, ही माझी नात सई. नमस्कार. नमस्कार. काय हो? तुमच्या गालावर का हात? ऐकतोय. बा वैद्य, तपासा ना तपासा. अहो दुखण्यानं फार बेजार झाली होती. बरं ठीक आहे, आपण तपासून घेऊया. सई ये ग. मी काय म्हणते, आम्ही यांना सईच्या खोलीतच घेऊन जातो ना, म्हणजे तिथेच बसून आरामात तपासतील दात. हो चालेल ना, माझी काहीही हरकत नाही. हा. चला चला हो चला. अहो मी घेऊन जाते ना. म्हणजे राणीच्या बागेत गेल्यासारखं कशाला जायचं ना, सहकुटुंब दात बघायला. हो जा. हा, तपासा. चल ग सई. हा. हा, चला ना तुम्ही पण चला. हा चला चला. जा. वा, हे उत्तम झालं. हे दिवाकरचा मुलगा असल्यामुळे माझे पैसे वाचले. नाहीतर हल्ली दंतचिकित्सक त्यांचं शुल्क ऐकलं की दातखीळ बसते लोकांची. पण मी माझ्याकडून बस सई. हा सई बस. सई बसा ना तुम्ही पण. बसा बसा. हे घ्या, बसा. कोणता दुखतोय? कोणता ग? हा ग, मला काय विचारतेस कोणता दुःख? उजवा. परत दुखेल ना तिला.
आ कर आ अजून अहो दुखतोय ना खूप, मग जास्त आ करता येत नाही तिला मोठा. शूज वगैरे काही दिसत नाहीये. अहो सूज नाहीये पण दुखतोय किती बघा ना. बघा. ठीक आहे, एक गोळी लिहून देतोय. हा. ठीक आहे. आणि नाहीच थांबलं तर माझ्या दवाखान्यात या. अहो थांबेल लगेच. हा थांबलं. गोळी घेतल्यावर. अहो म्हणजे तुम्ही गोळी दिल्यावर थांबणारच ना लगेच. हो ठीक आहे. ठीक आहे. हा. पुन्हा असलं दाताचं वगैरे काही तर दवाखान्यात या. हं? मी असं घरी वगैरे येत नाही दात चेक करायला. आम्हाला नकोच होत. हं? नाही म्हणजे आम्ही येऊ. हो येतो. हो चला चला. येतो सई. हो 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 चला चला चला. हा बोल रे. हो काय झालं, मिशन सक्सेसफुल? हो हो सुरू आहे अजून. आपण जसं ठरवलं होतं तसंच होतंय सगळं. ग्रेट, देन लेट मी नो एव्हरीथिंग. हो हो हो.